विधिमंडळाच्या अधिवेशनात आणखी एक मुद्दा गाजला, तो म्हणजे दिशा सालियन मृत्यू प्रकरण. यावरून सत्ताधारी नेत्यांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. अशातच काल दिशा सालियनच्या मृत्यूचा शवविच्छेदन अहवाल समोर आला, ज्यामध्ये तिच्यावर कोणताही लैंगिक अत्याचार झाला नाहीये असं नमूद करण्यात आलंय. मात्र दिशाचे वडील सतीश सालियन यांनी हा अहवाल पूर्णपणे चुकीचा आहे, घटनेचं रिक्रिएशन करावं आणि पुन्हा एकदा चौकशी करावी अशी मागणी केली आहे. त्यांचे वकील निलेश ओझा यांनी याबद्दल आज माध्यमांना माहिती दिली. गँगरेप आणि मर्डर नंतर आरोपी आदित्य ठाकरे असल्यामुळे खोटा पोस्टमॉर्टम रिपोर्ट तयार करण्यात आला व तिच्या बॉडीवर एकही जखम नाही आहे की जी पडल्यावर होते. आम्हाला एक चांगला अधिकारी द्या. सीबीआय जेव्हा येईल तेव्हा येईल. 7 दिवसाच्या आत आमच्याकडचे सिक्रेट पुरावे आणि अवेलेबल पुरावे केस क्लोज करून दाखवतो, क्लिअर करून दाखवतो. सगळ्या मीडियांच्या समोर उद्या सीन रिकन्स्ट्रक्शन करा. उद्या किंवा ते डेट देतील 2 दिवसाची. जे बॉडी वरतून अशी पडते की त्यांनी जी स्टोरी बनवली अशी हवेत जाऊन 20-25 फुटावर दूर पडते. सगळ्या पूर्ण मीडिया समोर क्लिअर होऊन जाईल. नार्को टेस्टला सतीश सालियन तयार आहे, ॲफिडेव्हिट पण देतील. त्यांची पण नार्को टेस्ट करा. आरोपीची नावं सांगितली आहे, आदित्य ठाकरे अँड कंपनी, उद्धव ठाकरे वगैरे सगळ्यांची नार्को टेस्ट करा. सत्य बाहेर येऊ द्या, चौकशी करा. आमचं चूक असेल तर आमच्यावर कारवाई करा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.